नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमिती मॅथ सेकंड याच्यामध्ये तिसरं प्रकरण अभ्यासतोय. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आपल्याला माहिती आहे, त्रिकोण हे आहे. त्रिकोणाविषयीची मूलभूत माहिती, बेसिक नॉलेज हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. आणि इथे आपण मागच्या पिरियडला एक नवीन त्याचा गुणधर्म शिकलो. त्याला आपण प्रमेय ते सिद्ध पण करून दाखवलं, दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आणि त्या थेरमवर आधारित आज काही आपण गणित सोडवणार आहोत. सराव संच 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1 याच्यामधले आपण आता गणित सोडवणार आहोत. पहिलं गणित प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेलं आहे आपल्याला. त्रिकोण एबीसी चा कोन एसीडी हा बाह्य कोन आहे. कोन बी बरोबर 40 अंश, कोन ए बरोबर 70 अंश. तर कोन एसीडी काढा. एसीडी चं माप आपल्याला काढायला सांगितलं आहे. कोन ए चं माप दिलेलं आहे 70 अंश, कोन बी चं माप दिलेलं आहे 40 अंश आणि एसीडी हा जो काही बाह्य कोन आहे याचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल किंवा या दोघं कोनांचं माप दिलेलं आहे. या तिसऱ्या कोनाचं माप आपल्याला सहज काढता येतं. त्रिकोणाच्या तीनही कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि मग याचं माप काढून या बाहेरच्या कोनाचं माप तुम्ही सहज काढू शकता. रेषीय जोडीतील कोन म्हणून 180 मधून या कोनाचं माप वजा केलं की ते मिळेल. पण हे झालं आपलं पूर्वज्ञान, म्हणजे पूर्व आधी आपण जे शिकलो ते. पण आज जे नवीन आपण शिकलेलो आहोत किंवा रिमोट इंटेरियर अँगल थेरम, तर दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, याचा वापर जर आपण इथे डायरेक्ट केला तर एवढं आपल्याला काढायची गरज पडणार नाही आणि 1-2 पायऱ्यांमध्ये आपलं उत्तर येईल. म्हणजे इथे आता जर आपण पाहिलं तर एबीसी या त्रिकोणाच्या संबंधात कोन एसीडी हा काय, त्याचा बाह्य कोन आहे. म्हणून त्रिकोण आता कोन एसीडी हा त्रिकोण एबीसी चा बाह्य कोन आहे. त्यामुळे इथे आता आपण दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय डायरेक्ट इथे वापरू शकतो. बाह्य कोना संदर्भामध्ये ते असतं बाह्य कोनाचे माप, म्हणजे अँगल एसीडी बरोबर दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे एवढं ते असतं. म्हणजे एसीडी च्या संबंधित दूरस्थ आंतरकोनाला कोन ए अधिक कोन बी, हे दोघं दूरस्थ आंतरकोन आले. आता इथे या आकृतीमध्ये ए आणि बी, इथे कुठल्याही या ए आणि बी हे स्वतंत्र कोन आहे म्हणून आपण त्याचं सिंगल नाव असं लिहू शकतो. ज्यावेळेस इथे पण कुठे रे वाढलेले असतील तर तेव्हा मात्र तुम्हाला ए चं नाव हे पूर्ण लिहावं लागेल, म्हणजे CAB आणि अँगल ABC असं पूर्ण लिहावं लागेल. पण आता इथे असं तुम्ही लिहिलं तरी चालेल. मग हे कशावरून लिहिलं आपण, तर इथे कारण त्याचं तुम्हाला लिहायचं दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. त्यानंतर याच्यात आता किंमत टाकू आपण. कोन ए ची किंमत दिलेली आहे 70 अंश, कोन बी ची किंमत दिलेली आहे 40 अंश आणि दोघांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 110 अंश. म्हणून कोन एसीडी बरोबर 110 अंश. अशा प्रकारे हे गणित सहज आपल्याला डायरेक्ट दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय वापरून आपल्याला सोडवता आलं. तर अशा प्रकारे हे गणित आपण सोडवलेलं आहे. लेट अस सी हियर. You are given in the triangle ABC, angle ACD is the exterior angle of this triangle
and measure of angle B is equal to 40 degree, measure of angle A is equal to 70 degree, and you have to find angle ACD. What is the measure of angle ACD? Then see the figure carefully. From this figure, you know angle ACD is the exterior angle of this triangle ABC. Then write angle ACD is the exterior angle of triangle ABC. Then what is the theorem of remote interior angle theorem? The remote interior angle theorem shows the measure of exterior angle is sum of the remote interior angle. म्हणजे एक्सटिरियर अँगलचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे अँगल ACD इज इक्वल टू अँगल A प्लस अँगल B. Put the values of angle A and B. They are given in the example. Then write angle A is equal to 70 degree, angle B is equal to 40 degree, and add these two, you get 110 degree. Then the angle ACD is equal to 110 degree. In this way, you have to solve this example. Then another example, second example is in a triangle PQR, angle P is equal to 70 degree, angle Q is equal to 65 degree. Then find the angle R. Find the measure of angle R. दुसऱ्या गणितामध्ये तो आपल्याला दिलेला आहे की त्रिकोण PQR मध्ये कोण P चं माप 70 अंश, कोण Q चं माप 65 अंश, तर कोण R चं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मागच्याच पाठामध्ये आपण हा थेरम सिद्ध केलेला आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तेच इथे आपल्याला वापरावं लागणार आहे. द मेजर ऑफ the sum of measure of all angle of a triangle is 180 degree. हा थेरम वापरून हे गणित आपल्याला इथे सोडवता येणार आहे. Then write therefore angle P plus angle Q plus angle R is equal to 180 degree. Angle of a triangle. Then put the values of given angles. The angle P is equal to 70 degree, angle Q is equal to 65 degree, angle R, find the value of this angle R is 180 degree. Then the sum of these two angle is 135 degree plus angle R is equal to 180 degree. Therefore, angle R is equal to 180 minus 135 degree. Then find the value of R. Subtract 135 from 180 degree. Then the measure of angle R is equal to 45 degree. And this is the answer of your example. Check the answer is correct or not. Then add these three, 110 and 70, 180. Means all the three angles, if you add, then you got 180 degree. अशा प्रकारे त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा थेरम इथे आपण वापरला आणि त्याच्यावरून या त्रिकोणाचे तीन कोण कोणते आहेत, कोण P, कोण Q आणि कोण R, तिघांची बेरीज बरोबर 180 अंश. त्याच्यामध्ये दिलेल्या कोणांच्या मापांची किमती आपण इथे गणितामध्ये लिहिल्या. उरलेला कोण R जसं तसं लिहिलंय. त्यानंतर हे दोघं किमतींची बेरीज केली, 135 अधिक R बरोबर 180 अंश. नंतर कोण R आपल्याला काढायचा आहे म्हणून कोण R बरोबर 180 वजा 135, 45 अंश. कोण R ची किंमत आपल्याला मिळाली 45 अंश. अशा प्रकारे
हे दुसरं गणित आपण इथे सोडवलेलं आहे. तर अशा प्रकारची गणितं हे तुम्हाला परीक्षेत पण विचारलेली असतात. 2 ते 3 मार्काला हे गणित तुम्हाला विचारलं जातं. कृतीयुक्त असेल तर मग इथे कुठेतरी या गणितामध्येच तुम्हाला असं सर्व सोडवून दिलेलं असतं आणि कुठेतरी त्याचे रिकाम्या जागा करून बॉक्स इथे दिले जातात. आता इथे आपला 180 उत्तर येईल, 135 येईल. आणि अशा प्रकारे 2 मार्काला हे गणित तुम्हाला विचारलं जात असतं आणि मग या फिलिंग द ब्लँक्स आपल्याला तिथे भरायचे असतात. तर असं कृतीयुक्त, ऍक्टिव्हिटी बेस किंवा डायरेक्ट सोडवायला तुम्हाला हे गणित विचारली जातात. त्यानंतर आता तिसरं गणित बघूया आपण. तिसरं गणित दिलेलं आहे. त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती? म्हणजे आपल्याला मेजर ऑफ द ट्रायंगल दिलेले आहे तिसऱ्या गणितामध्ये. ते मापन साधारणतः दिलेली आहे x अंश, x मायनस 20 डिग्री, x मायनस 40 डिग्री. आणि प्रत्येक कोनाचं माप आपल्याला या त्रिकोणाचं विचारलेलं आहे. तर हे तिघ कोनांची माप आहे. आता आपल्याला माहिती आहे कोनांची माप जर आपल्याला माहिती असतील तर लगेच आपल्याला त्या कोनाची माप काढता येतात. आता इथे x हे चल आहे म्हणजे चलाची किंमत काढून तिघही कोनांची माप आपल्याला इथे मिळतील. त्रिकोणा संदर्भात असल्यामुळे त्रिकोणाच्या थेरमचा इथे आपल्याला वापर करता येईल की त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ द ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 180 डिग्री. आणि मग याच्यावरून आपल्याला इथे ते समीकरण मिळेल आणि समीकरण सोडवून मग आपल्याला त्या कोनांची माप काढता येतील. बघा हे जे 3 कोन आपल्याला दिलेले आहेत या तीनही कोनांच्या मापांची जर आपण बेरीज घेतली तर ती किती येणार आहे? 180 डिग्री. अशा प्रकारे x डिग्री प्लस x मायनस 20 डिग्री प्लस x मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता सर्व कंस आपण काढून टाकू. x प्लस x मायनस 20 प्लस x मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. Add x, 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 3x. Minus 20 degree, minus 40 degree, minus 60 degree is equal to 180 degree. Here 3x is equal to 180 plus 60. X is equal to 240 degree. Then find the value of x. X is equal to 240 upon 3. It gives 80 degree. Here the value of x is 80 degree. Means the measure of the first angle of a triangle is 80 degree. In this way, you have to find all 3 values of the angle. In first here, first angle is x degree is equal to 80 degree. Then second is x minus 20 degree. (80 minus 20).
60 degree. X minus 40 degree. And means right here the measure of the all three angles of a triangle are 80 degree, 60 degree and 40 degree. 80 degree, 60 degree and 40 degree. If you add all these three values, then you are given 180 degree. Means your example is correct. In this way you have to solve this example. बघा इथे आपल्याला तीन कोणांची मापं दिलेली होती. त्या तीन कोणांच्या मापांवरून आपण त्रिकोणाचा गुणधर्म वापरला की तिघ कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि मग त्या तिघांच्या किमती टाकून x ची किंमत आपण इथे मिळवली. x ची किंमत 80 अंश आली. 80 अंश आल्यामुळे प्रत्येक कोणाचं माप आपल्याला विचारलेलं आहे म्हणून प्रत्येक कोणाचं माप काढायचं. मग x अंश म्हणजे 80 डिग्री एक पहिल्या कोणाचं माप झालं. दुसऱ्या कोणाचं माप आहे x वजा 20 म्हणजे 60 अंश. तिसऱ्या कोणाचं माप होतं x वजा 40 अंश म्हणजे 40 अंश. आणि मग खाली उत्तर लिहून टाकायचं. दिलेल्या त्रिकोणाच्या कोणांची मापे 80 अंश, 60 अंश आणि 40 अंश आहेत. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतात. चौथं गणित दिलेलं आहे बघा. आता हे चौथं गणित तुम्हाला सोडवायचं आहे. मी तुम्हाला हिंट देतो आता कसं सोडवायचं ते. आधी आपण गणित वाचूया. त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर त्या तीन कोणांची मापे काढा. म्हणजे आता बघा तीन कोण तुम्हाला इथे गणितामध्ये दिलेले आहेत. त्याच्यापैकी सर्वात लहान कोण जो आहे त्याच्या तुलनेमध्ये इतर दोनांची मापं दिलेली आहेत. मग सुरुवातीला तुम्ही सर्वात लहान कोणाचं माप मानायचं 1 अंश. मग दुप्पटवाला कोण येईल तुमचा 2x आणि तिप्पटवाला कोण येईल 3x. म्हणजे अशाच प्रकारे इथे x, 2x आणि 3x असं मिळेल आणि त्या तिघांची बेरीज 180 डिग्री. आणि ते करून मग तुम्हाला ते गणित सहज सोडवता येईल. हियर यू हॅव टू गिव्हन द मेजर ऑफ द angles. The smallest angle is x degree. Then the next one is twice x and third one is thrice x. Then add these three angles is equal to 180 degree and find the measure of the each angle. In this way you have to solve the fourth example from this exercise 3.1. धन्यवाद.